कशी दिसते भाजी. नमस्कार, मी मंगल. रामकृष्ण हरी. चला सुरुवात करूया रेसिपीला. हे भिजत घालून मोड आणलेले आहेत. अख्खा मसूर आहे हा. आज आपण याची भाजी बनवणार आहोत. टिफिनसाठी सुकी भाजी बनवणार आहोत. त्यासाठी हे वाटून घ्यायचं. कांदा आणि टोमॅटो ह्याची पेस्ट करायची. यामध्ये 4-5 लसूण पाकळ्या आणि 1 इंच अद्रकचा तुकडा याची पेस्ट बनवून घेऊ. हे बघा अशी पेस्ट. गॅसवर पॅन ठेवू. पॅनमध्ये तेल घालू. तेल छान तापलं की त्यामध्ये हिंग घालू. त्यानंतर त्यामध्ये थोडा कढीपत्ता घालू. असला तर घालू शकता, नसला तर नाही घातला तरी चालेल. आज आपण बनवणार आहोत प्रथिनेने भरलेली चवदार आणि अगदी घरगुती पद्धतीची अख्खा मसूरची भाजी. ही भाजी गरमागरम भाकरी, पोळी किंवा भातासोबत अप्रतिम लागते. एकदा ही रेसिपी करून पाहिली तर तुम्ही नक्कीच पुन्हा बनवाल. तर त्यामध्ये कढीपत्ता घातला. आता कढीपत्ता छान परतून घ्यायचा. आता यामध्ये आपण वाटून घेतलेली ती पेस्ट घालू. त्याआधी आपले ड्राय मसाले घालून घेऊ. मसाल्यांमध्ये आहे लाल तिखट, गरम मसाला, मीठ, हळद, धना पावडर आणि जिरे पावडर. हे सर्व तेलात परतून घ्यायचे. अगोदर छान असे मसाले परतून घ्यायचे. आता यामध्ये आपण करून घेतलेली पेस्ट घालू. ही पण छान अशी परतून घ्यायची. अद्रक, लसूण, टोमॅटो आणि कांदा याची पेस्ट. ही कच्चाच आहे कांदा. आता छान अशी परतून घ्यायची. कारण हे कच्चं आहे ना, त्यामुळे शिजले पाहिजे. त्यामुळं छान असं परतून घ्यायचं. हे बघा मी छान मिक्स करते. मस्त कलर आला आहे ना. आता आपण यामध्ये पेस्ट करून घेतलेल्या मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालू आणि हा मसाला छान असा शिजवून घेऊ. झाकण ठेवून आता मी ते भांड्यामध्ये पाणी घालून घेते. अगदी कमी वेळेत होते ही भाजी. खूप काही वेळ लागत नाही. भिजवलेलं आहे कडधान्य, त्यामुळे झटपट होते. अख्खा मसूरमध्ये प्रथिने, लोह, फायबर आणि अनेक पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे ही भाजी चवदार तर आहेच, पण आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. योग्य मसाल्यांचा वापर आणि मंद आचेवर शिजवल्यामुळे या भाजीची चव आणखीन खुलते. त्यामुळे नक्की एकदा ट्राय करा. हे बघा आपले मसाले छान असे शिजलेले आहेत. पुन्हा मिक्स करून घेतलं. आता आपण पेस्ट करून घेतलेले मिक्सरच्या भांड्यामधलं पाणी ह्यामध्ये घालून घेऊ. पाणी घालताना गरमच पाणी घाला. थंड पाणी घालू नका. मसाले छान शिजलेत ना, त्यामुळं तर थोड्या वेळ आता आपण यामध्ये मोड आलेले मसूर घालून घेऊ. ही शिजवलेली नाही, कच्चीच आहे. आपण या मसाल्याच्या मध्ये शिजवणार आहोत. खूप वेळ लागत नाही, झटपट बनते. त्यामुळं याच्यामध्येच आपण शिजवणार आहोत. खूप काही पाणी पण नाही लागत, काही नाही लागत. कमी वेळेतच होते. आता आपण छान असं मिक्स करून घेऊ आणि ह्या एवढंच पाण्यामध्ये आपण शिजवून घेऊ. झाकण ठेवू. छान अशी वाफ काढू. कमी गॅसवरच यायला शिजवायचं. खूप वेळ नाही लागत, अगदी 10 मिनिटामध्ये शिजते. हे बघा
छान दिसते ना भाजी. आता आपण मिक्स करून घेऊ. यामध्ये कोथिंबीर असली तर कोथिंबीर घालू शकता. तर माझ्याजवळ नव्हती त्यामुळे मी नाही घातली. आपली भाजी शिजलेली आहे. मी चेक केले. मसूर आपली शिजलेली आहे. अशी तयार झाली आपली स्वादिष्ट अख्खा मसूरची भाजी. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच पारंपरिक चविष्ट आणि सोप्या रेसिपीसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीचे. धन्यवाद. चलो भेटूया. बाय बाय.